या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदा होणाऱ्या महिला शिव शोभायात्रा संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे बैठक पार पडली. यावेळी नाना काळे, पुरुषोत्तम बर्डे, सुशील बनपट्टे, दिलीप कोल्हे, नरेंद्र काळे, संजय शिंदे, सुनील रसाळे, महेश हन्मे, सचिन स्वामी, वैभव गगने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाळणा कार्यक्रमासह यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच महिला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षीचे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे यांच्या संकल्पनेतून ही शोभायात्रा होत आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच अशी शोभायात्रेचे आयोजन केल्याने महिलांमध्ये उत्सव निर्माण झाला आहे. महिला शिव शोभायात्रा रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथून निघणार असून ही शोभायात्रा जय मल्हार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डाळिंबी आड शिंदे चौक येथे येणार आहे. यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मूर्तीचे पूजन महिलांच्या हस्ते होणार आहे. या महिला शिव शोभायात्रा म्हणजे जास्तीत जास्त महिलांनी पारंपरिक वेशभूषेतून सहभागी व्हावे. उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या महिला आणि युवतींना पारितोषिक देण्यात येणार असून जास्तीत महिला आणि युवतींनी 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महिला शिव शोभायात्रामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे यांनी केले आहे. मध्यवर्ती छत्रपती मंडळातर्फे आपण शिवाजी महाराजांची जी जयंती मोठ्या प्रमाणात करत आहोत. त्याच्यासाठी एक महिलांचा पाळण्याचा तर कार्यक्रम रात्री 11 तारखेला होणारच आहे, परंतु 16 तारखेला सकाळी 9 वाजता महिलांची अगदी मोठ्या प्रमाणात रॅली निघणार आहे. तरी सर्व महिलांना, सोलापूरच्या महिलांना मी एक आव्हान करते की सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ह्या रॅलीमध्ये भाग घ्यावा, ही सर्वांना नम्र विनंती. 19 तारखेला आपली राजेंची जयंती आहे. आपण ती दरवर्षीप्रमाणेच गेले आता 5-6 वर्ष झाले आपण मोठ्या प्रमाणात न भूतो न भविष्यवती अशा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाबाहेरही आपली सोलापुरातली ही जयंती खूप मोठ्या प्रमाणे आणि नावाजलेली असते. नाव घेतात आपलं सगळं. आणि जो पाळणा आपण म्हणतो तो पाळणा पण आता प्रत्येक कार्यक्रमामध्ये, कॉलेजमध्ये असेल किंवा कुठे असेल तर त्या पाळण्यावर नाटक, डान्स वगैरे होतात. तर हे खूप छान वाटतं की आपल्या राजेंचं पाळण्यावर किती छान सगळेजण हे करतात, नाटक वगैरे करतात. तर मला अजून एक सांगायचं की त्या दिवशी नवी पेठेतनं पण काही महिला येतात, पण तिथे इतकी पुरुषांची गर्दी असते की समोर महिलांना यायला जागाच नसते. तर त्या पाठीमागेच अडकलेल्या असतात. तर ते तेवढं पुरुषांनी महिलांना जागा करून द्यावी आणि हे समोर जागा करून द्यावी त्यांना, म्हणजे त्या येतील. आणि मला एक सांगायचं की आपण सगळ्या जणीच तिथं हे करणार आहोत. तर आपल्या आता शेजारच्या वगैरे मैत्रिणींना वगैरे सगळ्यांना लवकर 10 पर्यंतच यायला सांगायचं, कारण 11ला बरोबर सुरू होणार. मग त्यानंतर येणार, तेवढ्यात पाळणे संपून जाईल आणि आपल्याला जो देखावा आहे किंवा राजेंचा पाळणा आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून मैत्रिणीला सांगायचं गर्दी असते तर 10 वाजताच घरातनं निघा, म्हणजे बरोबर इथं 11 पर्यंत त्या पोहोचतील आणि वेळेत जागेवर वगैरे जाऊन बसतील, म्हणजे धक्काबुक्की होणार नाही. आपल्या राजाची जयंती आहे, आपल्या राजाचा जन्मोत्सव आहे. राजा आपला आहे आणि आपणच आपल्या राजाचं नाव जगभरात नेलेलं आहे. कारण सोलापूरमधील जिजाऊ शिवजयंती पाहण्यासाठी पुण्या मुंबईहून सुद्धा लोक येत असतात. आणि मंडळाचं तर मी विशेष अभिनंदन करेन की खूप छान नियोजन असतं. महिलांना तसा कुठल्याच प्रकारचा ताण नसतो. फक्त आपल्याला त्या ठिकाणी आलेल्या ज्या जिजाऊ असतात त्यांना फक्त बसवायचं असतं. बाकी संपूर्ण जबाबदारी मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळ घेत असतं. त्यामुळे या ठिकाणी आपण प्रत्येक जण एक जिजाऊ आहोत. आपली जबाबदारी आहे. कोणी पदाधिकारी म्हणून काम नाही करायचं आपल्याला. आपण एक सोलापूरकर आहोत. मध्यवर्ती मंडळाचं नाव आपण राखलं पाहिजे आणि त्यासाठी मला जागा मिळाली नाही, तुला जागा मिळाली नाही हा प्रश्नच कुणी मांडायचा नाही. मध्ये राहता राहिला विषय, जर कुणाला सूत्रसंचलन करायचं असेल तर त्यांनी तसं सांगावं, आपण त्या ठिकाणी नियोजन करूया. मात्र काय होतं, हा मेसेज जगभरात जात असल्यामुळे जो कोणी सूत्रसंचलन करणारी व्यक्ती असते ती तेवढ्याच ताकदीची असली पाहिजे.
कारण लेचीपेची व्यक्ती त्या ठिकाणी उभं राहून चालत नाही, कसलेलीच व्यक्ती त्या ठिकाणी बोलू शकते. त्यामुळे तुमची कुणाची तयारी असेल तर अवश्य सांगा, तुम्हालाही त्या ठिकाणी मान दिला जाईल, तुम्हालाही त्या ठिकाणी संधी दिली जाईल. आपण एका मनाने जिजाऊ शिवजयंती साजरी करतो. जसं 12 जानेवारी एकच वारी जी सिंदखेड राजाची असते, तशी 19 फेब्रुवारी एकच वारी सोलापूर वारी होईल, असं आपण नियोजन करूयात. आणि जसं सरांनी आता सांगितलं की तुम्हाला 16 तारखेला रॅलीला यायचंय, बाईक रॅली आहे, खूप चांगली संकल्पना आहे. आपण आपल्या सगळ्या सख्यांना, मैत्रिणींना, आपल्या सगळ्या नातेवाईकांना घेऊन यायचंय, सगळ्या महिला नातेवाईकांना, आणि वेशभूषेत या छान उत्साहाने आपण हा सण साजरा करूयात. ज्या वेळेस आपल्याकडे इथं जन्मोत्सवाचा आपण सुरुवात करतोय मध्यवर्ती मंडळ, त्याच दिवशी आपल्या घरी पण आपण साजरा करूयात, मूर्तीची स्थापना करूयात, फोटो ठेवूयात. भगवा आपला आपल्या घरावरती फडकला पाहिजे आणि तो सगळ्या जगाला दिसला पाहिजे. एवढ्या महिला आलेल्या आहेत, ते गेले 5 वर्ष त्या कार्यक्रमाचं 100% नियोजन तुम्हीच करता. आणि नाही नियोजन आम्ही करतो, पण त्यावेळेच्या त्या दिवशी रात्री इथलं नियोजन सगळं तुम्ही करता. आता जी महिला गोळा करणं म्हणा किंवा 50,000, आता आपण या वर्षीचा अध्यक्षांनी आकडा सांगितलेला की 50,000 महिला कशा संपर्क करायच्या, कुठले ग्रुप काढायचे. म्हणजे आमचा असा डोक्यात विषय आहे की बीडी घरकुलच्या महिला असतील त्या 80,000, बीडी घरकुल बीडीच्या महिला कामगार ह्या 80,000 आहेत सोलापूर, अंगणवाडी सेविका असतील, या सगळ्यांना सामावून घ्यायचं. त्याचा मूळ उद्दिष्ट की जिजाऊ ही महत्वाचं उद्दिष्ट आहे. जर प्रत्येक घरात एक जिजाऊ असली आणि शिवाजी जरी नाही घडले तर शिवाजीचा मावळा जरी घडला तर बदलापूर सारख्या घटना घडणार नाहीत. त्यामुळे ही कुठल्या जातीचा विषय नाही, कुठल्या धर्माचा विषय नाही, जिजाऊचा विषय आहे. आज आईला होळकर असतील, जिजाऊ असतील, सावित्रीबाई फुले असतील, अशा स्त्रियांना त्या काळात तेव्हा त्यावेळेला एवढा मान सन्मान दिला, त्यांनी तेवढा पराक्रम गाजवला, म्हणून पुढची पिढी घडलेली आहे. आणि आज सोलापुरात 5 वर्ष झालं, जशी सोलापूरची गड्डायात्रा असते, संक्रांत असते, काट्या असतात, बाबासाहेब आंबेडकरची जी जयंती मोठी होती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची मिरवणूक मोठी निघती, ही तुम्ही घरातनं बघत होता. पण गेले 5 वर्ष जेव्हा 50,000 बायका रात्री 12 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहतात तुमच्या सगळ्याच्या कष्टाने, या 5 वर्षात तिथनं साधी चप्पल सुद्धा गेली नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चोरांचे सुद्धा अभिनंदन करतो मी, त्यांना सुद्धा मान्य आहे की आपल्या इथं माता भगिनी येतात आणि त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला तुम्हाला जी किंमत दिली नाही. म्हणजे आतापर्यंत आम्ही एकही तक्रार आता आली नाही. आता काकडे यांनी सांगितलं की आमच्याकडे व्यवस्था उतरायची आहे, त्याबद्दल आभारी आहेत. पण जेवढ्या शहीदाच्या पत्नी जवळ 60-70 भगिनी येतात, त्यांची सगळी व्यवस्था आम्ही मनोज लॉजमध्ये केलेली असते. कोण मंगळवेढ्यातनं येतं, कोण करमाळ्यातनं येतं, त्यांना रात्री 1-2 वाजतात, मग त्यावेळेला त्यांच्या रूमची सगळी व्यवस्था मनोज लॉज, बाकीचं संयोजन व्यवस्थित केलेलं आहे. फक्त त्या दिवशी आम्ही काय ठिकाणी महिलांमध्ये फिरू शकत नाही. ते नेतृत्व, हे संयोजन ते तुम्हाला करायचं आहे, तुम्ही करता. आणि बरेच वेळा तर आम्ही 100 स्वयंसेविकाची समजा बिल्ले छापले तर बऱ्याच लेडीज उशिरा येतात आणि आम्हाला बिल्ला द्या म्हणतात. आता किती बिल्ले छापायचे हे तुम्ही एकदा आम्हाला सांगितलं तर बरोबर, कारण गेल्या वेळेला प्रॉब्लेम आला, आम्ही वाटले आणि आम्हाला मिळालंच नाही तिथं, असं होतं. आणि काय वेळेला कसं आहे, बोलणाऱ्या ज्या महिला आहेत, छत्रपती शिवाजी महाराजवर असतील, बाकीचं आपण हे कार्यक्रम कशावर घेतले, काही हिंदी बाईट्स असतात, काही मराठीवर मुलाखती आवडतात, काही इंग्रजी सुद्धा माध्यम आपला हा करायला येतं. तर त्या ठिकाणी सुद्धा आता चव्हाण जसं बोलले, या मुलींनी तयार व्हायला पाहिजे की आपण चांगल्या पद्धतीने ते बाईट्स देऊ, बोलू, हा कार्यक्रम कशासाठी घेतलाय ते. आता मी सांगतो की करमाळा असेल किंवा माडा असेल, या ग्रामीण भागात सुद्धा 50-50, 100-100 बायका रात्री 12 वाजता पाळण्याचा कार्यक्रम केवळ सोलापुरातला बघून घ्यायला लागले. हळूहळू हे महाराष्ट्रात सगळीकडे होणार. शिवनेरीवर पहिल्यांदाच होतं आणि आज सोलापुरातला जो अनोखा कार्यक्रम ते केवळ तुमच्यामुळे आहे. आजची जी तुम्ही जरी इथं 100 जणी आला असताल, पण त्या दिवशी तिथं 50,000, गेल्या वेळेला 35-40,000 होत्या, या तर येणारच आहेत. आणि तुमच्या आमच्या सुदैवाने म्हणा की मला वाटतं 14 फेब्रुवारी 6 पिक्चरचं रिलीज होणार आहे आणि त्यात मंदाकिनी काय ती कुठली नटी, सॉरी रश्मिकाने जो ड्रेस केलेला आहे, मी जास्त काय सांगत नाही, तो येसुबाईचा केलेला आहे. त्यातलं काही नसलं तरी चालेल, पण साडी घालून तर का होईना, नाहीतर माझ्याकडे नथच नाही, माझ्याकडे हेच नाही म्हणून मी येऊ शकते का नाही, मी कमरपट्टा घालू शकतोय, असं जे आहे. काही जण महिला बऱ्याच विचारतात की या ठिकाणी आमच्याकडे हा दागिना नाहीये आणि आता ताईंनी सांगितले की नकली घालून या. हे बरोबर आहे, असली घरात ठेवून या.
नाहीतर असली पण घालतात आणि नकली पण घालतात. हे असले असतील काय म्हणजे आपण एक कॉन्शियस असलेलं बरं असं मला वाटतं. आणि केवळ तुमच्यामुळं आणि महिलांमुळं हा कार्यक्रम यशस्वी झालाय. आणि ह्याचा सगळा जो विचार असेल तो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा विचार, राजमाता अहिल्याबाई होळकरांचा विचार आणि सावित्रीबाई फुलेंचा विचार, अशा स्त्रिया जर प्रत्येक घरात असल्या आणि पुढची पिढी आपला मुलगा असेल, आपला पती असेल, आपला भाऊ असेल, अशा जिजाऊ प्रत्येक घरात जन्मला तर पुढे कुठल्याही घटना घडणार नाही यासाठी हा कार्यक्रम घेतलाय. ऍक्च्युली मला वाटतं हे 4 मिनिटाचं गाणं असतं. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.